नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करा. शिवसेनेनं बच्चू कडूंसमोर ही अट ठेवली आहे, अशी सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे. बच्चू कडूंच्या भूमिकेकडे मात्र आता लक्ष असेल. बच्चू कडूंना शिवसेना विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता आहे, त्यासाठी शिवसेनेनं ही अट ठेवली आहे. बच्चू कडूंच्या राजकीय पुनर्वसनापूर्वी शिवसेनेनं ही अट ठेवली आहे. प्रहार पक्ष हा शिवसेनेत विलीन करा अशी अट ठेवली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेत. शुभम, शिवसेनेनं बच्चू कडू यांना विधान परिषदेची संधी देण्यासाठी अट ठेवलेली आहे. या संदर्भात तुमचं बच्चू कडू किंवा प्रहारच्या काही कार्यकर्त्यांसोबत बोलणं झालंय? त्यांची काही भूमिका समोर आली आहे? जगदीश, खरं बघायला गेलं तर सर्वात मोठी बातमी ही सध्या हाती आलेली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे की बच्चू कडू यांचं राजकीय पुनर्वसन आता होण्याची शक्यता आहे, पण मात्र त्यांच्या पुढे एक मोठी अट ठेवण्यात आलेली आहे. आणि ती अट म्हणजे अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षामध्ये जे आहे त्यांचा प्रहार पक्ष हा विलीन करण्याबाबत जी आहे चर्चा सुरू आहे. एकीकडे नीलम गोरे यांचं नाव हे जवळपास निश्चित झालेलं आहे, तर बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण नेमकं या अट समोर बच्चू कडू जातात काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. येत्या 15 मे रोजी विधान परिषदेसाठी निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत आणि अशामध्ये शेवटचे 16 ते 17 दिवस राहिलेले आहेत आणि कुठेतरी राजकीय वर्तुळात मोठे आता बदल होताना दिसून येत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटण्याच्या चर्चा या 2 दिवसापूर्वी होत होत्या, तर मात्र आता दुसरीकडे बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे संपर्कात असून बच्चू कडू यांनी त्यांचा पक्ष शिवसेनेत विलीन करावा तर त्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी एक बातमी जी आहे ती समोर येत आहे. जे मात्र शुभम, बच्चू कडू यांचा स्वभाव पाहता ते शिवसेनेमध्ये पक्ष विलीन करतील याची शक्यता कमी आहे. बच्चू कडूंना विधान परिषदेवर जागा देऊच नये, संधी देऊच नये यासाठी मुद्दामहून ही अट शिवसेनेने ठेवली आहे का, अशीही चर्चा आहे. अर्थातच ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना मागच्या मंत्रिमंडळात संधी दिली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी सरकार विरोधी आवाज उठवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवणं हे कुठेतरी विचारात्मक झालेलं आहे. पण त्यानुसार समजा सध्याचं राजकारण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे आणि त्यासाठी ही एक मोठी केळी त्यांच्यावर होऊ शकते. पक्ष विलीन झाल्यानंतर कुठेतरी दबाव तंत्र हे देखील बच्चू कडूंवर एकनाथ शिंदेकडनं वाढताना जे आहे येणाऱ्या काळात दिसू शकतात. मात्र सध्या हा मोठा प्रश्न आहे की बच्चू कडू काय निर्णय घेतात. सध्या अमरावतीमध्ये देखील ज्या प्रकारे राजकारण काही दिवसांपासून सुरू आहे तर त्या अनुषंगाने बच्चू कडूंचा निर्णय हा आता काय येतो हे पाहणं महत्वाचं असेल. शुभम, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करा अशी शिवसेनेनं भूमिका घेतलेली आहे. बच्चू कडू यांच्यासमोर ही अट ठेवलेली आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.